बढ़ाओ, आगे बढ़ाओ. आता आपण वेगळे ठरला होता म्हणजे आपल्याला एक मोठी पडायची पण आम्ही नंतर लावा आता लावू नका. आज मला आपण सगळे एकत्र कशासाठी आले हे सर्वांना माहिती आहे. एक नारा जो आपण दिलेला आहे की हम सब हाच नारा फार महत्वाचा आहे. आज जब काही सभा लावली गेली मला 2-4 दिवसापूर्वी सांगितलं की धारावी बचाव मुंबई बचाव हे आंदोलन आपण घेत आहोत. त्याच वेळी सांगितलं की बचाव तर चालणार नाही, आपल्या रक्षणासाठी आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल. तर धारावीचं रक्षण आणि मुंबई रक्षण हे करण्यासाठी आपण सगळे मुंबईकर म्हणून आज उतरलेलो आणि हा विषय मी नवीन गेले अनेक वर्ष धारावीचा पुनर्विकास, धारावीचा विकास, धारावी घरात कशी मिळणार ह्याच्यावर चर्चा वेगळ्या वेगळ्या स्तरावर चालत आलेली आहे. बातम्यांमध्ये दुसऱ्याची झाली, राजकीय पक्षांची झाली, मंथन बैठका झालेल्या आहे, सरकारमध्ये देखील चर्चा होती. आणि मग फडणवीस साहेबांचं सरकार असताना त्यावेळी देखील टेंडर निघालं होतं. जे आपण बंद केलं तर नक्की ते टेंडरमध्ये अनेक जे घोळ होते ते बाजूला केले. आपल्या सरकारला महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि ह्या धारावीच्या पुनर्विकासाचं काम आपण मार्गी लावलं. तर एक कसं पाहायला गेलं तर कोणी मला विचारलं की अजून तुम्हाला एवढा रस काय तर आम्ही शेजारीच होतो. कलानगर म्हणजे धारावीच्या शेजारचं आणि शेजार घडवून काढणं हा खूप महत्वाचा असतोच. पण सध्या स्थिती मुंबई परत चाललेली आहे. 2 वर्षापासून आपण आंदोलन हाती घेतलेलं आहे. आपलं एक मोठं पण झालं होतं महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व पक्ष सगळेच मित्र पक्ष एकत्र आलो, धारावीकर म्हणून आपण एकत्र आलो, मुंबईकर म्हणून एकत्र आलो. आपला विरोध कुठल्याही एका व्यक्तीला नाही. आपला विरोध आगामीला आहे ना आगामी समोर आहे कोणाने एका व्यक्तीबद्दल आहे. आपला विरोध त्या व्यक्तीबद्दल आहे जो व्यक्ती मुंबईला लुटायला निघालेला आहे, जे लोक मुंबईला भेटायला निघालेले. आपण त्याचा विरोध करणार म्हणजे करणारच. त्यांना मुंबई लुटून द्यायची नाही, त्यांना मुंबई विकून द्यायची नाही आपण. पण असं सहज मुंबईला म्हणून दुसऱ्याकडे येता येत नाही. तर मुंबई एका उतरलं त्याच्या कशात करायची म्हणजे काल परवा मला कोणीतरी सांगत होतं भिंती अदानीच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या काशात हे असं सगळं वातावरण भरत चाललेलं. ह्या विषयाला किती बोलायचं, किती चर्चा करायची, काय नक्की बोलायचं हे आता आपण ठरवलं पाहिजे. कारण ठरवणारे तुम्ही आहात. जे काही आपण पाहतोय जीआरच्या माध्यमातून पाहतोय, पेपरमधून वाचतोय. जेव्हा हे टेंडर दिलं गेलं खरं तर टेंडर निघायला पाहिजे होतं 300 एकरच. त्याचसोबत अजून काही एकर म्हणजे 540 एकरचं एकत्र टेंडर निघालं होतं. त्याच्यात रेल्वेची जमीन आहे, टाटा पॉवर किंचित जमीन आहे, माहीम नेचर पार्क जे आपण ह्या टेंडरमधून ह्या भूखंडातून बाजूला केलं होतं. माझी स्पष्ट भूमिका आहे, माहीम नेचर पार्क आहे, आपली कांदळवन आहे, तिला सुरक्षित ठेवलं पाहिजे, कुठल्याही टेंडरच्या गटात गेलेलं पाहिजे. ते पण त्या केंद्र सरकारने अदानीच्या गटात टाकलेलं आहे. आणि हेच न करता संपूर्ण मुंबई धारावीच्या नावावर लुटायला निघाले. तुम्ही विचार करा हा किती मोठा विषय होत चाललेला आहे. काही 100-150 वर्षापूर्वी ईस्ट इंडियन कंपनी आपल्या देशाला लुटायला निघाली होती. जशी ईस्ट इंडियन कंपनी डिवाइड अँड रूल म्हणजे लोकांमध्ये वाद निर्माण करा, लोक विकून गेल्यानंतर त्यांचा राज्य करा, शासन करा, हेच कारभार आहे, हीच विचारधारा आहे. हेच भाजप करायला निघालेली आहे, हेच युती सरकार करायला निघालेलं आहे आणि तेही अदानी समोरचं भाजप करायला निघालेलं आहे. धारावीचा विकास पाहिजे, आम्हाला पण पाहिजे. धारावीचा विकास पाहिजे ना, आपल्या सर्वांना पाहिजे. आपल्याला घरं हवी होती नव्हतं हवी, पण घरं आम्हाला पाहिजे धारावीकर म्हणून पाहिजे. अदानीच्या घरच्यात नाव गेली पाहिजे. आमच्या धारावीच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे. जो विकास झाला पाहिजे तो इकडच्या इकडे झालेला पाहिजे. जो विकास झाला पाहिजे आमची घरं धारावीची घरं आपल्या धारावीतच पाहिजे. आणि पुनर्विकास देखील होताना आमच्या डोळ्यात देखील तो पुनर्विकास झाला पाहिजे. इथून कुठेही दुसरीकडे आम्हाला नेता कामा नाही, ही शपथ आज आपण इथे घ्यायला आलेलो आहोत. पण धारावी पण घशात पाहिजे, मुंबई सगळी ती पाहिजे आपल्याला. आपण पाहत असाल अदानीच्या घशात पर्यंत 20 भूखंड जवळपास 1500 एकर मुंबईचे कुठल्याच आपण अदानीला देतोय का तरी धारावीचा पुनर्विकास करायचा. पण धारावीचा 300-350 एकरचा पुनर्विकास करत असताना धारावीची जी जनता आहे, धारावीचे जे नागरिक आहेत, जे इथे समुद्राला बसलेले आहेत, तुमचा पुनर्विकास करत असताना अदानीला तुमचा पुनर्विकास नको
सर्वात जास्ती पैसे असून किती लोक आहेत का यादीत आहेत अजून किती पैसे पाहिजे मला माहित नाही. या जगातले पैसे सगळे पण ते सगळं करत असताना स्वतःचं बँक अकाउंट भरत असताना आमच्या धार्मिकांना तुम्ही इथून बाहेर काढू शकणार नाही. म्हणून आज आम्ही इथे सगळे महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेलो आहोत. तुम्हाला आश्वासन देत आहे मी, कुठच्याही परिस्थितीत आपण धारावीकरांना हात लावून देणार नाही. पुनर्विकास पाहिजे पण आम्हाला धारावीचा पुनर्विकास पाहिजे. अदानीचा विकास नको, आम्हाला धारावीकरांचा विकास पाहिजे. इथे ज्या इमारती होतील त्या धारावीकरांच्याच इमारती होतील हा विश्वास आम्हाला सरकारकडून पाहिजे. पण कुठे थांबायचं कळत नाही सरकारला. कारण सरकारचा भाजपचा मालक कोण आहे? भाजपचे मालक कोण? खरे मालक ऐकून विज्ञानचे खरे मालक कोण आहेत? या सरकार खोके सरकारचे खरे मालक कोण आहेत? आणि मग मालकाला कोणी नाही बोलू शकतो, नाही बोलू शकतो. मालकाला होय आवाज बोलावं लागतं. आणि म्हणून जे काही मागत चालले ते देत चालले. राजबाबाकडे साहेबांनी एक मागणी केली की जरा तुम्हाला ट्रान्झिट टॅक्स वाटत दिलं धारावीची. वांद्रा रेग्युलेशन इथे MSRTCचं 3 एकरचा प्लॉट आहे, समुद्राच्या समोर आहे. तो भूमिका घेऊन तिथे आमच्या धारावीला ट्रान्झिट बांधून द्या. हिंमत असेल तर बांधून दाखवावे, करून दाखवा. आमच्या हिंमत आहे, आमच्या बोला